जाईल मरून. जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रेसिपी दवाटी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामला ट्रेंडिंग सॉंग असणारे ऑडिओवरती असणारे व्हिडिओ खूप जबरदस्त झालेला आहे. आणि एडिटिंगसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली. चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर मित्रांनो, सर्वात आपल्याला सिक्युरिटी पिन ओपन करून घ्यायचे. सो ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर कनेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे. व्हीपीएन आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे. कनेक्ट करून झाल्यानंतर बॅक करून ठेवायचं. त्यानंतर कॅपकट ॲप ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचं. आपल्याला हवा तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा. फोटो ॲड करून घ्यायचा. ते रेशोवरती क्लिक करून 9.6 करून ओके करून घ्यायचे. फोटोवरती क्लिक करून ट्रान्सफरमध्ये जाऊन रिसाईजमध्ये इथे सुद्धा 9.6 करून फोटो हवा तसं ॲडजस्ट करून ओके करून घ्यायचे. फोटोला स्क्रीनवरती ॲडजस्ट करून घ्यावे. त्यानंतर साईड क्लिक करून घ्यायचे. ओलेवरती क्लिक करून बीटमारी व्हिडिओ दिलेली तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचे. फोटोवरती क्लिक करून घ्यायचे. जेवढं बीटमारीचं टायमिंग तेवढंच फोटोचं टिकील ठेवायचं. एक्स्ट्रा पार्ट आपण कट करून डिलीट करून घेऊया. स्टार्ट लिहायचं. स्टार्ट लिहायच्यानंतर बीटमारीवरती क्लिक करून घ्यायचे. खालती आपल्याला हॅशटॅग ऑडिओचं ऑप्शन भेटेल. त्यावरती क्लिक करून व्हिडिओ ऑडिओ कनेक्ट करून घ्यायचे. 15 दिवसापर्यंत झूम करून घ्यावे. तिथे आपली जिथे बीट चेंज होतं दिसेल तिथे याचे फोटोवरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचे. खालती स्प्लिट आयकॉन भेटेल त्यावरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचे. तर मित्रांनो, टोटल आपल्या बीट 49 असणार आहेत. ओके, तर मित्रांनो आपले स्प्लिट करून झाले. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्ट लिहायचं. बीटमारीवरती क्लिक करून बीटमारी व्हिडिओ डिलीट करून घ्यायचा. त्यानंतर इफेक्ट आणि ॲनिमेशन देण्यासाठी आपण प्रोजेक्ट ओपन करून घेऊया. सो ओपन केल्यानंतर 15 दिशेपर्यंत झूम करून घेऊया. त्यानंतर एक नंबर लेअरच्या फोटोवरती क्लिक करून इनमध्ये अनफोल्ड हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचं. त्या पुढच्या लेअरला ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये पेंडुलम 1 हे ॲनिमेशन देऊन ओके. इथे आपल्याला 1 सेकंडच्या पुढच्या फोटोपासून 3 सेकंड जो आधीचा फोटो तिथपर्यंत आपल्याला पेंडुलम 1 2 हे ॲनिमेशन कॉम्बिनेशनमध्ये रिप्लेस करत जायचं आहे. पुढच्या लेअरवरती क्लिक करून घ्यायचे. ॲनिमेशनमध्ये इनमध्ये रफ हॉरिझॉन्टल हे ॲनिमेशन देऊन टाइम फुल करून ओके करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये तिथे आपल्याला स्लिप अँड स्लाइड 1 हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरला कॉम्बोमध्ये स्लिप अँड स्लाइड 2 हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरला ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये स्लिप अँड स्लाइड 1 हे ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेअरला ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये स्लिप अँड स्लाइड 2 हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. पुढच्या लेअरला कॉम्बोमध्ये स्लिप अँड स्लाइड 1 हे ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेअरला कॉम्बोमध्ये स्लिप अँड स्लाइड 2 हे ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेअरला ॲनिमेशनमध्ये क्रिस क्रॉस शेक हे ॲनिमेशन देऊन टाइम फुल करून ओके करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून घ्यायचे. ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये तिथे आपल्याला पेंडुलम 1 हे ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेअरला ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये पेंडुलम 2 हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरला कॉम्बोमध्ये पेंडुलम 1 हे द्यायचे. त्या पुढच्या लेअरला पेंडुलम 2 हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरला कॉम्बोमध्ये पॉपिंग कँडी हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्यानंतर पुढच्या लेअरला तिथे आपल्याला इनमध्ये रॉ हॉरिझॉन्टल हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरला ॲनिमेशनमध्ये तिथे आपल्याला डिस्टॉर्ट लेफ्ट हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. पुढच्या लेअरला ॲनिमेशनमध्ये इथे आपल्याला झूम 1 हे ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेअरला इनमध्ये रॉक वर्टिकल हे ॲनिमेशन देऊन टाइम फिल करून ओके करून घ्यायचे. पुढच्या लेअरला ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये डायनॅमिक शेक 2 हे ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेअरला इथे सुद्धा डायनॅमिक शेक 2 हे ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेअरला पॉपिंग कँडी हे ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेअरला पेंडुलम 1 हे ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेअरला पेंडुलम 2 हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं. कॉम्बोमध्ये डायनॅमिक शेक 2 हे ॲनिमेशन द्यायचे. पुढच्या लेअरला डायनॅमिक शेक 2 हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्यापुढे आपल्याला इनमध्ये रॉक हॉरिझॉन्टल हे ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेअरला ॲनिमेशन कॉम्बोमध्ये पॉपिंग कँडी हे ॲनिमेशन द्यायचे. पुढच्या लेअरला कॉम्बोमध्ये बाउन्स 1 हे ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेअरला डायनॅमिक शेक 2 हे ॲनिमेशन द्यायचे. पुढे आपल्याला इथे डायनॅमिक शेक 2 हे ॲनिमेशन द्यायचे. इथे आपल्याला डायनॅमिक शेक 2 हे ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेअरला डायनॅमिक शेक 2 हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. पुढच्या लेअरवरती क्लिक करून डायनॅमिक शेक 2 हे ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढे सुद्धा आपल्याला पॉपिंग कँडी हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. पुढच्या लेअरवरती कॉम्बोमध्ये स्टेज ऑन डिस्टॉर्ट हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून घ्यायचे. कॉम्बोमध्ये इथे आपल्याला डिस्टॉर्ट लेफ्ट हे ॲनिमेशन द्यायचे. पुढच्या फोटोवरती कॉम्बोमध्ये वेव्ह अँड स्लाइड हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे. इथे आपल्याला बाउन्स 1 हे ॲनिमेशन द्यायचे. पुढच्या फोटोवरती इनमध्ये 3D कार्ड हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या कॉम्बोमध्ये बेंड झूम हे ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती कॉम्बोमध्ये इथे आपल्याला वेव्ह अँड स्लाइड हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती
फ्रेंड फोर ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. ओके तर मित्रांनो आपले ॲनिमेशन देऊन झाले. एक नंबरच्या इफेक्टवरती क्लिक करून घ्या. हा इफेक्ट आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये क्रॉस स्प्लिट या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून घ्यायचे. स्पीड 33 होती तिथून ओके करून घ्यायचं. हिचं टायमिंग 0 सेकंडपासून 1 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुढच्या लेअरवरती क्लिक करत हा इफेक्ट व्हिडिओ इफेक्टमध्ये ग्लोविंग लाईन्समध्ये टेक्नॉलॉजी 3 या नावाने भेटून जाईल. स्पीड 33 होती तिथून ओके करून घ्यायचं आहे. 1 सेकंडपासून इथे आपल्याला 3 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं. पुढचा इफेक्ट आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लोन ऑप्शनमध्ये विल्ड वाईन पेटल्स या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून घ्यायचे. ॲडजस्टमध्ये स्पीड 50 वरती ठेवून ओके करून घ्यायचं आहे. हिचं टाईम आपल्याला 3 सेकंडपासून 3 सेकंड 15पर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुढचा इफेक्ट बॉडी इफेक्टमध्ये ग्लोविंग लाईन्समध्ये टेक्नॉलॉजी 2 या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून कलर हवे तसं चेंज करून घ्यायचं आहे. 3 सेकंड 15 पासून इथे आपल्याला 7 सेकंडच्या आधीच्या डॉटमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुढचा इफेक्ट व्हिडिओ इफेक्टमध्ये डेकोर ऑप्शनमध्ये बटरफ्लाय डान्स या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून घ्यायचे. ॲडजस्ट हवे तसं ओके करून घ्यायचं. 7 सेकंडच्या आधीच्या डॉटपासून 7 सेकंडच्या पुढच्या डॉटमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचे. पुढचा इफेक्ट ग्लोविंग लाईन्समध्ये लाइटिंग बाउंड या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून व्हर्टिकल बॉडीच्या हिशोबाने ॲडजस्ट करून ओके करून घ्यायचे. त्याचा टाईम आपल्याला 7 सेकंडच्या पुढच्या डॉटपासून इथे आपल्याला 12 सेकंडच्या आधीच्या डॉटमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुढचा इफेक्ट आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये प्रो ऑप्शनमध्ये ग्लोविंग डबलेस या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचे. 12 सेकंडच्या आधीच्या डॉटपासून इथे आपल्याला 13 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचे. त्याच्या पुढचा इफेक्ट आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये प्रो ऑप्शनमध्ये फ्रेगमेंट क्लोन या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून इंटेन्सिटी 90 वरती ठेवून ओके करून घ्यायचे. 13 सेकंडपासून 14 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचे. पुढचा इफेक्ट आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये डेकोर ऑप्शनमध्ये बटरफ्लाय नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून साईड पुन्हा मायनस करून ओके करून घ्यायचे. तिचं टायमिंग 14 सेकंडच्या आधीच्या डॉटपासून 15 सेकंडच्या आधीच्या डॉटमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचे. पुढचा इफेक्ट व्हिडिओ इफेक्टमध्ये स्टॉकमध्ये फिगर गडले या नावाने भेटून जाईल. कलर पूर्ण मायनस करून ओके करून घ्यायचे. तिचं टाइम आपल्याला 15 सेकंडच्या आधीच्या डॉटपासून 15 सेकंड 15पर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये स्टॉक ऑप्शनमध्ये इलेक्ट्रिक बर्न या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून घ्यायचे. कलर पूर्ण मायनस करून घ्यायचे. त्यानंतर इंटेन्सिटी आपल्याला 70 वरती ठेवून घ्यायचे. ट्विस्ट 20 वरती ठेवून ओके करून घ्यायचे. याचा टायमिंग आपल्याला 6 सेकंडच्या पुढच्या डॉटपासून 17 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करून घ्या. हा इफेक्ट आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये ग्लोविंग लाईन्समध्ये एंजल विंग्स या नावाने भेटून जाईल. व्हर्टिकल बॉडीच्या हिशोबाने ॲडजस्ट करून घ्यायचे. कलर हवे तसं चेंज करून ओके करून घ्यायचे. याचा टायमिंग 17 सेकंडपासून 18 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचे. त्या पुढचा इफेक्ट बॉडी इफेक्टमध्ये ग्लोविंग लाईन्समध्ये गॅस वेव्स या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून घ्यायचे. कलर हवा तो सिलेक्ट करून ओके करून घ्यायचे. याचा टायमिंग आपल्याला 18 सेकंडपासून व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. ओके तर मित्रांनो आपला व्हिडिओ एडिटिंग करून झालेला आहे. सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्टिंग करून घ्यायचे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.